नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती निघली होती पहा आपल्याकडे 5793 पदासाठी भरती होणार होती। त्यामध्ये 3 पद होते, कोणते कोणते? लघु लेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, हमाल, बरोबर। आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती होती? शेवटची तारीख होती 18 डिसेंबर। पण आता प्रॉब्लेम काय झालाय, सध्या एक अशी अपडेट येते की फॉर्म भरत असताना तुम्हाला जी काही तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची असते प्रत्येक विद्यार्थ्याची, यामध्ये बाकी सर्व ऑप्शन दाखवतात पहा, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, डी नोटिफाइड ट्राइब, नोमॅडिक ट्राइब, एनटीसी, एनटीडी, स्पेशल बॅकवर्ड क्लास, अदर बॅकवर्ड क्लास, ओपन अनरिझर्व। याच्यामध्ये गोळ काय झालाय, याच्यामध्ये ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जो आहे की जे विद्यार्थी एससी मध्ये येत नाहीत, ओबीसी मध्ये येत नाहीत, एसटी मध्ये येत नाहीत आणि ज्यांचं उत्पन्न हे 8 लाखांच्या खाली आहे ते इकॉनॉमिक वीकर सेक्शन मध्ये येतात, ज्याला सेपरेट 10% आरक्षण दिलेलं आहे, बरोबर। परंतु आता प्रॉब्लेम काय झालाय की जिल्हा न्यायालय भरतीचं जे काही पोर्टल आहे तिथं खाली दिलेला जो काही त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे तो देखील बंद आहे। या पोर्टलवर जे काही ईडब्ल्यूएस चे विद्यार्थी आहेत, ईडब्ल्यूएस चा जो काही कॉलम असायला पाहिजे सिलेक्ट करण्यासाठी कॅटेगरी, तोच तिथं अवेलेबल नाहीये। त्यामुळे ईडब्ल्यूएस मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक नाराजीचा सूर उमटत आहे। ठीक आहे, लवकरात लवकर आपली अशी अपेक्षा आहे की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण की जर आरक्षण भेटलेलं आहे, ती जर आता कॅटेगरी मान्यता झालेली आहे तर ती कॅटेगरी इथं यायला पाहिजे आणि त्यांना देखील संधी मिळायला पाहिजे। परंतु सध्या असं आहे की इथं दिसत नाहीये। आता त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे तिथं कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, तो देखील सध्या तो बंद आहे। त्यामुळे सध्या तरी 4 दिवस बाकी आहेत, कारण 18 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची। 4 दिवस बाकी असताना देखील जर तिकडून प्रतिसाद येत नसेल तर आता एक अशी शंका निर्माण व्हायला लागली की बाबा जिल्हा न्यायालयाच्या भरतीमध्ये ईडब्ल्यूएस च्या विद्यार्थ्यांना घ्यायचंच नाहीये का नाही घ्यायचं, अशी एक शंका विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला लागलेली। त्यामुळे लवकरात लवकर पोर्टलनी दखल घेऊन ईडब्ल्यूएस च्या विद्यार्थ्यांना देखील संधी द्यायला पाहिजे, इथं कॅटेगरी सिलेक्शन मध्ये तो ऑप्शन यायला पाहिजे, अशी विद्यार्थ्यांमधून एक मागणी वाढत आहे। याच्या संदर्भात जर आणखी काही नवीन अपडेट आली तर ते आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचू। तोपर्यंत आमचं यूट्यूब चॅनल जे आहे एक्झाम गुरु याच्याशी कनेक्ट राहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा।